बुलेटिनची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीपासून करूया। राजीनामे खिशातून आता काढून ठेवले असून नोटीस पिरियड संपलाय का हे उद्धव ठाकरेंना विचारून सांगतो अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे। आज सह्याद्री भवनावर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रामदास कदम यांनी ही संपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे। बघा मोठी बातमी आताची, राजीनामे सध्या खिशातून काढून ठेवलेत आणि या सगळ्याचा नोटीस पिरियड संपलाय का हे आता उद्धव ठाकरेंना विचारून तुम्हाला सांगतो अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे। सह्याद्री भवनावर आज झालेल्या एका कार्यक्रमामध्ये पत्रकार परिषदेमध्ये रामदास कदम यांनी ही संपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे। बघूयात रामदास कदम नेमकं काय म्हणाले। राजीनामे सध्या खिशातून काढून ठेवले आहेत। सध्या राजीनामे खिशातून काढून ठेवले आहेत। उद्धवजींनी सांगितल्यानंतर खिशात घालणार नाही, ते समोर जिथं घ्या तिथं जाते, ते उद्धवजींना विचारून सांगतो। बघा आपण बघितलं रामदास कदम नेमकं काय म्हणाले। याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आता आपल्यासोबत आहेत। पंकज, आपण बघितलं युती तुटल्यानंतर खरं तर शिवसेनेचे नेते खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरत होते आणि आता कालच्या संपूर्ण घडामोडीनंतर आता हे राजीनामे खिशातनं काढून ठेवलेत अशी प्रतिक्रिया रामदास कदम देत आहेत। नेमकं कसं बघायचं याकडे? रामदास कदम यांना जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलं खिशातले राजीनामे जे आहेत त्याचं आता काय करणार, तेव्हा रामदास कदम यांनी म्हटलं की खिशातले राजीनामे आता आम्ही बाजूला काढून ठेवलेले आहेत। याचा अर्थ पुढचे काही दिवस शिवसेना ही सरकारसाठी उपद्रवी मूल्य निर्माण करणार नाही हे याच्यातनं स्पष्ट होतंय। शिवसेना सरकारला कुठलाही धोका देणार नाही, सरकारमधून बाहेर पडणार नाही। म्हणजे पुढचे काही दिवस जे आहेत ते कुठल्याही राज्यामध्ये निवडणुका नाहीयेत, त्यामुळे सरकार सुरळीत चालेल, आरोप प्रत्यारोप होणार नाहीत। अफजल खान, कौरव पांडव, अभिमन्यू हे दाखले जाणार नाहीत। पारदर्शकतेचा मुद्दा फक्त मधनं काढला जाईल। शिवसेना भाजपा सरकारला अडचणीत आणणार नाही आणि भाजपा सुद्धा शिवसेनेला मुंबईमध्ये पाठिंबा देऊन जे आहे ते सहकार्य करेल। सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता एकमेकांच्या संगनमताने होतील, याच गोष्टी या संपूर्ण विधानातून स्पष्ट होतात। अगदी खरे पंकज, आपण बघितलं युती तुटल्यानंतर खरं तर शिवसेनेच्या नेत्यांकडनं भाजपवर सतत आरोप होत आले, अनेक प्रकारची वक्तव्य खरं तर नेत्यांनी केली आणि रामदास कदम यांच्या आजच्या या संपूर्ण वक्तव्यानंतर शिवसेनेची तलवार आता कुठेतरी म्यान झाली असं आपण म्हणू शकतो का? काल भाजपानं माघार घेतली, मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केली की भाजपा मुंबईतल्या महानगरपालिकेतल्या महापौर उपमहापौर पदापासून स्थायी समितीपासून शिक्षण असेल, सुधार समिती असेल, आरोग्य समिती असेल, कुठल्याही समितीचं पद लढवणार नाही। त्यामुळे नक्कीच काल भाजपाने माघार घेतली आणि आज राजीनामे खिशातले बाहेर काढून ठेवले असं त्यांनी प्लॅन केलं। अगदी खरे पंकज, थँक्यू व्हेरी मच ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि याचबद्दल आपण बोलूया, आपल्यासोबत आता आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर। आपण बघितलं रामदास कदम नेमकं काय म्हणाले। खरं तर युती तुटल्यानंतर आपण बघितलं तर शिवसेना नेते खिशामध्ये राजीनामे घेऊनच आम्ही फिरतोय अशा प्रकारची प्रतिक्रिया देत होते आणि आता जर आपण रामदास कदम यांचं वक्तव्य बघितलं कुठेतरी हा संपूर्ण विरोधाभास दिसतोय। नेमकं काय म्हणाले या सगळ्यावर? हा सगळा एक प्रचाराचा भाग होता। मी निवडणुकीमध्ये अनेक वेळेला आपल्याला सर्वांना सांगितलं होतं की लुटूपुटूची लढाई आहे, त्यामुळे एक गोष्ट झाली की हे भांडणं आणि भांडणाचं पर्यावसन सरकार पडण्यामध्ये होईल का हा प्रश्न मीडियानी घेतल्यामुळं सर्व स्पेस जी होती मीडियाची ती भाजप आणि शिवसेनेच्या भांडणामध्येच तुम्ही मंडळींनी दुसरं काही दाखवलंच नाही। त्यामुळे राज्याच्या विकासाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा मुंबईच्या विकासाचे प्रश्न असतील, कुठे चर्चाच झाली नाही। राजीनामा खिशात ठेवलाय का बाहेर काढलाय, मग ती मुदत दिली आहे ती मुदत आहे का संपली, हे सगळं आपण करत राहिलो। हा प्रचाराचा भाग होता आणि ही मी नेहमी सांगत होतो की लुटूपुटूची लढाई आहे, काही होणार नाही। आणि त्यामुळे त्या आता राजीनामा नाट्यावर असेल किंवा मुंबईच्या महापौरांच्या बद्दलच असेल त्या वादावरचा पडदा पडलेला आहे। परंतु सरकार जैसे थे चालू राहील। फक्त महाराष्ट्राच्या जनता आज या भाजप सरकारकडे पाहते की महाराष्ट्राचे जे गंभीर प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे सरकार कशा प्रकारे त्या प्रश्नाला सामोरं जाते। मुंबईचे जे विकासाचे प्रश्न आहेत, अनेक भरमसाठ घोषणा झालेली आहेत, किती प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, मुंबईकरांच्या जीवनामध्ये काही बदल झालाय का? उलट नोटाबंदीमुळे जो सामान्यांना जो प्रचंड त्रास झालाय त्यातून काही मार्ग निघतोय का? सरकार आता खोटे आकडे छापून एक जाहिरातबाजी करायचा प्रयत्न करतोय की सगळं काय आलबेल आहे, सगळं काही ठीकठाक आहे, पण वस्तुस्थिती काय आहे?
आणि त्यामुळे मला वाटतं ह्या राजीनामा नाट्याला मी तो खिशात ठेवला, घडी घालून ठेवलाय, तर फाईलमध्ये आहे, याला काही अर्थ नाही आहे. अगदी पाठिंबा काढून घ्यायचा असेल तर उद्धव ठाकरेजींनी एक फोन मुख्यमंत्र्याला केला की आम्ही काढलाय पाठिंबा, बाकी कागदपत्र सगळे पेपरवर्क होत राहील ना. पण तुमची खरंच इच्छा आहे का सरकार पाडायची? तर नाहीये ती. मला सरकारमध्ये राहायचंय, सरकारचे सगळे फायदेही घ्यायचे. आता मुंबई महापालिकेमधलाही वाद मिटलेला आहे, त्यामुळे जैसे ते सरकार चालणार आहे. मग पारदर्शकतेचं काय झालं, भ्रष्टाचाराचं काय झालं, खंडणीखोरांचं काय झालं, आता ह्याच्या सगळी महाराष्ट्राच्या जनतेला दोघांनी उत्तर द्यावं लागेल. अगदी थँक्यू व्हेरी मच चव्हाण सर, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.